याच्या अगोदर जे बघितलं होतं, आता आपण बघणार आहे सम ऑफ एन टर्म ऑफ एन एपी. याच्यात आपण बघितलं होतं फक्त एन टर्म म्हणजे टी एनचा फॉर्म्युला बघितलं होतं. आता आपल्याला एस एनचा फॉर्म्युला बघायचा आहे. आता एस एनचा फॉर्म्युला हा असा आहे बघा. एस एनचा फॉर्म्युला कोणता? हा एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. याच्या अगोदर टी एनचा फॉर्म्युला आपण बघितला. आता टी एन आणि एस एनमध्ये डिफरन्स काय? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन टी एन अँड एस एन? टी एन मीन्स द स्पेसिफिक टर्म. लक्षात ठेवा, म्हणजे T28, T35, T40 अशा स्पेसिफिक टर्मवरती जाण्यासाठी टी एनचा फॉर्म्युला आहे की या टर्मवरती कोणता नंबर असेल. एस एन म्हणजे त्या टर्मपर्यंतची सम किती. म्हणजे जर आपल्याला सांगायचं असेल फाइंड द सम ऑफ फर्स्ट 25 नंबर, तर आपल्याला S25 फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे? S25 म्हणजे पहिल्या 25 नंबरची सम फाइंड करायची. हा दोन्हींमधला डिफरन्स आहे, लक्षात ठेवा. म्हणून हा सम शब्द आला की एस एनचा फॉर्म्युला म्हणून हा फॉर्म्युला येतो. हा फॉर्म्युला सगळ्यात इम्पॉर्टंटला आहे, लक्षात ठेवा. ओके, तर फॉर्म्युला सगळ्यांना लक्षात ठेवायचा. कोणता फॉर्म्युला एस एनचा? एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. त्याच्यामधला एन, ए म्हणजे फर्स्ट टर्म, डी मीन्स कॉमन डिफरन्स, एन म्हणजे नंबर ऑफ टर्म. या सगळ्या गोष्टी फिक्स आहेत, लक्षात ठेवा. ओके, तर याच्यावरती आपण प्रॅक्टिस सेट 3.3 आपण स्टार्ट करतोय. प्रॅक्टिस सेट 3.3. प्रॅक्टिस सेट 3.3 मधलं पहिलं सम आहे. पहिलं सम काय आहे बघा? फर्स्ट टर्म बघा व्यवस्थित. फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स ऑन एन एपी आर 6 and 3 respectively. फाइंड S27. S27 म्हणजे काय? फाइंड 27 सम ऑफ फर्स्ट 27 टर्म. फाइंड सम ऑफ फर्स्ट 27 टर्म. आता त्याच्यामध्ये काय दिलं? फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स. आता फर्स्ट टर्म दिलेला आहे 6 बघा. फर्स्ट टर्म इथं 6 आहे, कॉमन डिफरन्स 3 आहे. म्हणजे A इज इक्वल टू 6 अँड D इज इक्वल टू 3. A इज इक्वल टू 6, D इज इक्वल टू 3. फाइंड करायला सांगितलं आहे S27. म्हणजे एनच्या ठिकाणी 27 आले ना, म्हणून एनची व्हॅल्यू काय आली? 27. एन इज इक्वल टू 27. ओके, चला आता आपण फॉर्म्युला यूज करूया. फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, तर फॉर्म्युला आहे एस एनचा एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. आता व्हॅल्यू पुट करूया आपण. एस एन म्हणजे S27 बघा. एन अपॉन 2 म्हणजेच काय रे? 27 अपॉन 2. आणि एनची व्हॅल्यू 27 आहे. आतमध्ये बघा 2a म्हणजे 2 इंटू 6 प्लस एन मायनस 1 म्हणजे 27 मायनस 1 इंटू डी. डी इज इक्वल टू 3. बघा, हे असे सगळ्या व्हॅल्यूज मी इथं पुट केलेले आहेत. एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. 2a मीन्स 2 इंटू 6 प्लसला प्लस एन मायनस 1 मीन्स 27 मायनस 1 इंटू डी इंटू 3. ओके, 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट 6 2 जा 12 प्लस प्लस 27 मायनस 1 26 इंटू 3. 26 इंटू 3 78. म्हणजे खाली आलं बघा 27 अपॉन 2 इन ब्रॅकेट 12 प्लस 26 3 जा 78. 12 प्लस 78. खाली बघा 27 अपॉन 2 आणि ब्रॅकेटमध्ये काय आलं? 12 प्लस 78. 12 प्लस 78. आता 12 प्लस 78 मीन्स 90. ओके, तर कॅल्क्युलेशन केलं कसं केलं बघा. इथं 2 1 जा 2 आणि इथं काय केले? 245 जा 90. 245 जा 90 म्हणजे इथं राहिलं फक्त 27. बघा इथं काय राहिलं? 27 इंटू 45. 27 इंटू 45. जर तुम्ही जर साईडला केलं 27 इंटू 45 हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही करून बघता, तर कॅल्क्युलेशन करून बघितलं तर येणार आहे 1215. 1215. ओके, म्हणजे ह्याचे आन्सर आहे S27 ची व्हॅल्यू आलेली आहे 1215. ओके, फॉर्म्युला फक्त मेन आहे, लक्षात ठेवा. फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. या फॉर्म्युलेमध्ये काय केलेलं आहे ते व्हॅल्यूज पुट केल्याने आपल्याला S27 व्हॅल्यू फाइंड केली. S27 म्हणजे सम ऑफ 27 टर्म. फर्स्ट 27 टर्मची व्हॅल्यू काय आली बघा? 1215. ओके, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा जो सम आहे
असा सम आला तर तुम्हाला किती मार्क्स लागेल? हा 2 मार्क्स लागेल, लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे व्यवस्थित हा करून ठेवायचं. ओके, मला वाटतं ते समजलं असणार आहे. हा पहिला सम हा एस एनच्या फॉर्म्युल्यावरती, अगोदर टी एनचा होता, हा एस एनचा. ओके, एस एनचा फॉर्म्युला मी 1 सेकंड रिपीट करतो. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, चला अजून एक्झाम्पल बघूया. आता एक्झाम्पल नंबर 2 बघा. एक्झाम्पल नंबर 2, find the sum of first 123 even natural numbers. Find the sum of first 123 even natural number. एवढाच क्वेश्चन आहे फक्त. आता बघा, फर्स्ट 123 इव्हेन नॅचरल नंबरची सब बघायची. आता इव्हेन नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात बरं? इव्हेन नॅचरल नंबर 2 पासून स्टार्ट होतात, नॅचरल नंबर 1 पासून स्टार्ट होतात, बट इव्हेन नॅचरल नंबर स्टार्ट फ्रॉम 2 बिकॉज फर्स्ट इव्हेन नंबर इज अ 2. ओके, मीन्स इव्हेन नॅचरल नंबर बघा, इव्हेन नॅचरल नंबर्स आर 2 4 6 8 डॉट 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 टू इन्फिनिटी. हे इव्हेन नॅचरल नंबर झाले. म्हणजे हा जो सिक्वेन्स आहे, कोणता सिक्वेन्स? हा सिक्वेन्स आहे 2 4 6 8. हा सिक्वेन्स कसा आहे? ए पी आहे बघा. 2 4 6 8 आर इन ए पी, आर इन ए पी. म्हणजे फर्स्ट टर्म 2 आहे, म्हणजे ए इज इक्वल टू 2, कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 2. कॉमन डिफरन्स बघा, सगळ्यांना डिफरन्स सुद्धा 2 आहे. आता 123 इव्हेन नॅचरल नंबरची सम काढायची, म्हणजे एनची व्हॅल्यू किती आहे? 123, आणि आपल्याला काढायचा आहे एस 123. म्हणजे सम ऑफ फर्स्ट 123 नॅचरल नंबर म्हणजे काढायचा एस 123. एस 123 हे आपल्याला काय करायचं आहे? फाईंड करायचे. ओके, हां बघा, आता फॉर्म्युला वापरतो. फॉर्म्युला आहे एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. ओके, एस एनचा फॉर्म्युला एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. एस एन म्हणजे एस बघा 123, एन अपॉन 2 123 अपॉन 2, 2a म्हणजे 2 इंटू 2 प्लस एन मायनस 1 123 मायनस 1 डी. डी काय? 2 व्हॅल्यू आहे, म्हणजे डी इज इक्वल टू 2, म्हणजे इंटू 2 केलेले. ओके, इथं आलं 123 अपॉन 2, ब्रॅकेटमध्ये 2 2 जा 4 प्लस 123 मायनस 1 किती आलं? 122 इंटू 2. ओके, बघा हां, इथं बघा 123 अपॉन 2 प्लस 4 प्लस 122 इंटू 2. आता 122 इंटू 2 म्हणजे किती आलं? 244. किती आलं? 244. ओके, म्हणजे 123 अपॉन 2 आणि 244 प्लस 4 किती आलं? 248. किती आलं? 248. बघा, 4 प्लस 244 म्हणजे किती आलं? 248. म्हणजे राहिलं काय? 123 इंटू 124. 123 इंटू 124. आता जर तुम्ही बघितलं तर याच्यामध्ये कॅल्क्युलेशन बघा, 123 इंटू 124 याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर याचं कॅल्क्युलेशन येणार आहे 15,252. 15,252 याचं कॅल्क्युलेशन बघा. व्यवस्थित सगळ्या स्टेप आहे, त्या सगळ्या स्टेप व्यवस्थित बघून घ्या. बघा, सगळ्या स्टेप म्हणजे पहिला तर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचं आहे, एस एनचा फॉर्म्युला. त्याच्यामध्ये व्हॅल्यू टाकायचे, ए इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू 2, एनची व्हॅल्यू 123. ह्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला एक 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 स्टेप आपण सॉल्व करत आणले. लास्ट राहिलं 123 इंटू 124, आणि याचं कॅल्क्युलेशन साईडला केलं तर याचं ॲन्सर आलं 15,252. ठीक आहे, म्हणजे ॲन्सर कंप्लीट करताना कसं करणार आहे? ॲन्सर कंप्लीट तुम्ही द सम ऑफ फर्स्ट 123 इव्हेन नॅचरल नंबर इज, म्हणजे पहिल्या 123 इव्हेन नॅचरल नंबरची जी सम आहे ती सम आहे 15,252. 15,252 असा सम आहे. असा सम आपल्याला येतोय किती मार्क्सला? असा सम आला तर हा सम येतोय 3 मार्क्सला. मला वाटतं हे समजलं असणार आहे. ओके, 123 इव्हेन नॅचरल नंबरमध्ये स्टार्ट कुठून होतं आणि तो सिक्वेन्स वगैरे फक्त आपल्याला काय करता आला पाहिजे? ओळखता आला पाहिजे. ओके, मला वाटतं हे एक्झाम्पल समजलं असणार आहे. चला अजून एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. नंबर 3. आता हे व्यवस्थित बघून घ्या. नंबर 3 एक्झाम्पल काय? एक्झाम्पल नंबर 3, फाइंड द सम ऑफ ऑल इव्हेन नंबर्स बिटवीन 1 and 350.
आता मला सांगा, हा जर सम बघितला, या सममध्ये सांगितलंय का रे किती नंबरची सम काढायची, ते स्पेसिफिक नंबरच नाही आपल्याकडे इथं, लक्षात घ्या. ओके, फक्त इथं असं दिलंय की फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नॅचरल नंबर बिटवीन सांगितले. जसं मागच्या एक्झाम्पलमध्ये 123 इव्हन नॅचरल नंबर होते, तसे ते नंबर दिलेले नाही, डायरेक्ट दिले बिटवीन 1 and 350. म्हणजे याचा अर्थ आपल्याला ते नंबर किती आहेत ते काढावं लागेल अगोदर. हे लक्षात घ्या बरं का, सम सॉल्व करताना हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा टीएनच्या फॉर्म्युलाने ते फाइंड करून ठेवावं लागेल, लक्षात घ्या. ओके, म्हणजे बघा इव्हन नंबर्स, आता इव्हन नंबर 1 and 35च्या बिटवीन किती आहेत बघा, 1 and 350च्या बिटवीन किती आहेत. आता इव्हन नंबर स्टार्ट कुठून होणार आहेत, 1 पासून पुढचा नंबर लगेच कोणता आहे, 2 आहे, 4 आहे, 6 आहे, डॉट 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 डॉट. लास्ट नंबर 350 आहे, तो इव्हन नंबर आहे, बट त्यांनी बिटवीन सांगितले ना, म्हणजे 350 नाही घेता येणार. इकडं 1 आणि 350 नाही, तर 350च्या अगोदरचा इव्हन नंबर कोणता आहे, 348 आहे. कोणता नंबर आहे, 348. ओके, म्हणजे बघा कोणकोणते नंबर आले, 2, 4, 6, 8 डॉट 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 डॉट. लास्ट नंबर कोणता आला, 348. म्हणजे याच्यावरून आपल्याला टीएनच्या फॉर्म्युलाने यांची व्हॅल्यू काढता येईल, नंबर टोटल किती आहेत ते काढता येईल, आणि मग सम काढायची. ओके, म्हणजे बघा 2, 4, 6 डॉट 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 डॉट, लास्ट नंबर आहे 348 आर इन एपी. आता हे एपी आले ना, कारण यांच्यामधला जो डिफरन्स आहे तो डिफरन्स कॉमन आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे नंबर काय झाले, 48. बघा बरं, 1 आणि 350च्या बिटवीन इव्हन नंबर 2 पासून स्टार्ट होतोय, आणि लास्ट नंबर कोणता आहे, लास्ट नंबर आहे 348. मग मला सांगा, जी लास्ट टर्म असते त्याला काय म्हणतो आपण, टीएन म्हणतो. लास्ट टर्मला काय म्हणतो आपण, टीएन म्हणतो. म्हणजे इथं एची व्हॅल्यू किती आली, 1, डी म्हणजे कॉमन डिफरन्स किती आला, 2, आणि लास्ट टर्म किती आली, टीएन इज इक्वल टू 348. तर आपल्याला एनची व्हॅल्यू फाइंड करायची. कोणती व्हॅल्यू फाइंड करायची, एन. पहिला तर एन करावं लागेल, म्हणजे टोटल नंबर्स किती आहेत ते. म्हणजे पहिलं तिथं कोणता फॉर्म्युला यूज करावा लागेल आपल्याला, टीएनचा. बघा टीएनचा फॉर्म्युला पाठीमागे बघितलेला कोणता आपला फॉर्म्युला, टीएन इज इक्वल टू एन मायनस 1 इंटू डी. बघा टीएन इज इक्वल टू ए 2 प्लस एन मायनस 1 एन मायनस 1 इंटू डीची व्हॅल्यू 2. आता टीएनची व्हॅल्यू काय, 348, बरोबर. टीएनची व्हॅल्यू 348 इथं पुट केली, इज इक्वल टू 2 प्लस एन मायनस 1 आणि इंटू 2. तर या 2ने काय केले, मल्टिप्लाय केले ब्रॅकेटला. आता कसं मल्टिप्लाय केले बघा, या 2ने पहिला मल्टिप्लाय केले एन, म्हणजे 2 इंटू एन 2n. इथं मायनस आहे, म्हणजे 2 1 जा 2, काय केलं, 2 1 जा 2. ओके, म्हणजे इथं काय आलं बघा, 348 इज इक्वल टू 2 प्लस 2n मायनस 2. आता हा प्लस 2 हा मायनस 2 काय झाला, कॅन्सल झाला, म्हणजे राहिलं काय, 348 इज इक्वल टू 2n. इथला जो 2 आहे, हा जो 2 आहे तो हा 2 इकडे काय झाला, डिवाइड झाला. 2 डिवाइड झाल्यामुळं काय आला आन्सर, 348 डिवाइड बाय 2 केलं तर एन इज इक्वल टू 174 आलं. एन इज इक्वल टू किती आलं, 174. म्हणजे ह्या 174 नंबरची आपल्याला सम फाइंड करायची. ओके, म्हणजे खाली तुम्ही बघा, आपल्याला फाइंड करायचं आहे आता S174. सम ऑफ सांगितलंय ना वरती, क्वेश्चनमध्ये सम ऑफ आहे, म्हणजे फाइंड करायचं आहे S174. म्हणजे एन इज इक्वल टू 174, ए इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू 2. एनची व्हॅल्यू 174, ए इज इक्वल टू 2, डी इज इक्वल टू 2. आपला फॉर्म्युला बघा, एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. एस एन इज इक्वल टू एन अपॉन 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. म्हणजे बघा S74 मी पुट करतोय व्हॅल्यू, एन अपॉन 2 म्हणजे 174 अपॉन 2, 2a मीन्स 2 इंटू 2, एन मायनस 1 174 मायनस 1 इंटू डी इंटू 2. ओके, इथे बघा 174 अपॉन 2, 174 अपॉन 2 काय आलं, 87, ब्रॅकेटमध्ये 2 2 जा 4, 174 मायनस 1 173 इंटू 2. बघा कॅल्क्युलेशन खाली बघा, आता 87 ब्रॅकेटमध्ये 173 इंटू 2 केलं तर किती आलं, 346. किती आलं बघा, 346. म्हणजे खाली आला आन्सर, काय आलं खाली, ओके 87 आणि ब्रॅकेटमध्ये आलं 4 प्लस 346, 4 प्लस 346, कारण 173 इंटू 2 346. त्याचं कॅल्क्युलेशन इथे केलं बघा, 87 इंटू 4 प्लस 346 किती आलं, 350. म्हणजे याचं जर कॅल्क्युलेशन साईडला केलं कोणतं, 350 इंटू 87, तर कॅल्क्युलेशन आलं 30,450. 30,450 मीन्स S174 is equal to 30,450. 30,450
450. म्हणजे आपल्याला लिहिताना कसं लिहावं लागेल हे, द सम ऑफ ऑल इव्हन नंबर्स बिटवीन 1 and 350 is 30,450 is 30,450. आता हा जो सम आहे हा सम 4 मार्कला येतो, लक्षात ठेवा. 4 मार्कला हा व्यवस्थित करून ठेवायचे. ओके, आता या व्हिडिओसोबत हे सगळे 3 सम्स आहेत ते सुद्धा मी पाठवणार आहे. तर हे 3ही आहेत, हे व्यवस्थित केअरफुली करा. आणि हा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला लक्षात ठेवा, कोणता, SNचा फॉर्म्युला आहे. SN इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट 2a + n - 1 × d. पण या सममध्ये 2 फॉर्म्युले काय यूज केलेत, कारण स्पेसिफिक किती नंबरची सम फाइंड करायची आपल्याला माहीत नाही आहे. तर ते नंबर काढण्यासाठी TN काढावं लागतं. तुम्हाला माहिती आहे TNने नंबर निघतं पूर्ण. TNचा फॉर्म्युला अगोदर आपण यूज केला आणि मग सॉल्व केले. ओके.